₹1000 अधिकचे मोजून पंप खरेदी केले गेले असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। दोन्ही टेंडर 546 कोटींची होती, त्यातील 70% पैसे गायब झाले। घोटाळ्याची एसआयटी लावा, खरं खोटं होऊन जाऊ द्या असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। एक एग्रीमेंट कॉपी तुमच्याकडे आहे, नेमकं काय आहे या एग्रीमेंटमध्ये? कसं आहे की MAIDC म्हणजे महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे ही सरकारची बॉडी आहे। त्यांचं एक अग्रीमेंट होतं कृषी पंप म्हणजे हे जे बॅटरी ऑपरेटेड 2 in 1 12 वोल्ट 12 अँपेअरचे पंप्स जे आहेत ते घेण्याचं हे रेट कॉन्ट्रॅक्ट आहे। आता हे रेट कॉन्ट्रॅक्ट 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड आहे। आज हे मुद्दा मी दाखवतेय, हे ते अग्रीमेंट आहे 2190 प्लस GST म्हणजे GST सकट 2453 ला हा बॅटरी स्प्रेअर मिळत असताना तब्बल ₹1000 वर का दिलं गेलं? मला असं वाटतं हे सगळ्या चॅनलनी आता हे दाखवायला हवं, कारण हे MAIDCचंच कॉन्ट्रॅक्ट आहे, माझं नाही आहे। आणि हे जर त्यांनी केलेलं आहे, ₹1000 वर दिला जातोय, तर सरळ सरळ हा स्कॅम आहे, दुसरं तिसरं काहीच नाही। अशी 546 कोटीची दोन्ही टेंडर होती, 70% पैसे त्यातले गायब झालेले आहेत, 70%। सगळे पैसे अपफ्रंट हे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनी MAIDCला दिलेत, MAIDCनी ते या लोकांना दिलेत आणि त्या लोकांकडनं हे मंत्र्यांना पोचलेले आहेत। म्हणजे याच्यात काहीच शंका नाही आहे। तर माझा तर चॅलेंज आहे आणि विनंती आहे की ताबडतोब त्याच्यावर SIT लागायला हवी आणि जर असेल ना हिम्मत तर ही चौकशी लावूनच दाखवा, खरं खोटं होऊनच जाऊन दे। कॅमेरा पर्सन